तर मित्रांनो, आपण आज ज्या गोट्यात शूटला आलेलो आहे माहिती देण्यासाठी, हा संपूर्ण असा गोठा आहे त्यांचा. इकडे त्यांचं मिल्किंग पार्लर आहे. त्यांची दुपारची मिल्किंग चालू आहे. आता 1 वाजलेला आहे दुपारचा. आणि एका टायमाला जवळपास 7 ते 8 गाईचं दूध इकडं निघतं. आणि हे गोट्यात आता एंट्री गेट आहे, जसं तुम्ही बघताय. ह्या संपूर्ण जवळपास आपण माहिती घेणारच आहे. किती बाय कितीचं गोठा आहे काय सगळं सांगतो तुम्हाला. असे कंपार्टमेंट वगैरे केलेलं आहे ना व्यवस्थित. आता जसं की मला त्यांना सांगितलं, इकडं पूर्ण गाभण गाई म्हणजे ड्राय पिरियडवरच्या गाई आहे, ज्यांना 1.5 ते 2 महिने बाकी आहे. हा कप्पा त्यांचा आहे. 4 महिन्याच्या पुढील ज्या वासरं आहे त्यांसाठी हा कप्पा बनवलेला आहे. तर चारा वगैरे खाते वासरं, बघू शकता. आणि यांना जवळपास सगळ्या शॉर्टेड सिमेंटचे वासरं आहे. आणि हा जो कप्पा आहे यांचा, हा घरच्या गाई शिंगाच्या यांच्या, म्हणजे घरच्या पण चांगल्या ब्रीडच्या गाई आहे. जवळपास 30 ते 35 लिटरच्या या त्यांनी ह्या कप्प्यामध्ये ठेवलेला आहे. आणि पुढचा जो कप्पा आहे तो आता सध्या मिल्किंगला गाई चालू आहे. म्हणजे पूर्ण पीकवर पण गाई याच्यात आणि काही गाभण पण आहे 2 ते 3 महिन्याच्या. ह्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे त्यांना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे शिवशक्ती डेअरी फार्मवर. आणि आज आपण या गोट्याचं नियोजन बघणार आहे, कसं चालतं काय चालतं. आणि या गोट्यामध्ये संपूर्ण जवळपास 40च्या पुढे गाई आहे. तर सर, सर्वप्रथम आपला परिचय द्या. माझं नाव जगन्नाथ चव्हाण, राहणार सुलतानपूर, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर. आता तुमची दुग्ध व्यवसाय सुरुवात कधी झाली, म्हणजे आवड कशी निर्माण झाली तुम्हाला याच्यात? नाही, आमच्याकडे पहिले 5-6 गायी होत्या. मग गायी असल्यामुळं आम्हाला दुसरा व्यवसाय नव्हता. शेती प्लस आपला अजून एक व्यवसायाच्या हिशोबानं दुग्ध व्यवसाय थोडा होता. आम्ही थोडा वाढवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बघितल्यानंतर मग त्याच्यासोबत पाहिल्यानंतर चेंजेस करावं वाटलं. मग गोठ्याचं नियोजन केलं. मग परत मग गायी वाढवल्या. असं स्टेप बाय स्टेप एक आज रोजी तुमच्या गोट्यात संपूर्ण किती गाई? समजा आपल्या गोट्यामध्ये लहान मोठ्या मिनिमम 40 ते 45 गाई आहेत. आणि आता जसं आपण गोठा बघतोय, आता हा संपूर्ण गोठा जसं मी दाखवला, आता याचं स्ट्रक्चर वगैरे कसं, किती बाय कितीचं आहे आणि तुम्हाला टोटल खर्च किती आलेला आहे गोठ्याला? हा 100 बाय 80चा गोठा आहे. याला मिनिमम 30-1 लाख रुपये आलेले. 30 लाख रुपये खर्च आलेला. आहे. आणि समजा किती गाईचा गोठा आहे संपूर्ण? असं हा याच्यात 60 गाई बसतात. 60 गाई बसतात. 60 गाई बसतात. म्हणजे आता सध्या तुमच्या 40-45 गाई आहे. जसं तुम्ही सांगितलं 6 गाई पण सुरुवात केली. तुम्ही पुढे कसं वाढत गेला गोठा? मग 6चे समजा आमच्या घरच्या 9-10 होत गेल्या. 9-10च्या नंतर आम्ही जवळपास 7 ते 8 कारोडी आणल्या, पंजाबन ब्रीडच्या, चांगल्या ब्रीडच्या. त्या आणल्यानंतर मग त्या चांगल्या सेट झाल्यानंतर परत दुसरा 1 लॉट आणला. मग त्यात गाभण आणल्या. म्हणजे मग त्या सेट झाल्यानंतर आपल्याला थोडा कॉन्फिडन्स आला बा, यायच्यात थोडा वेळ चालला. मग आपण मग गाभण घेऊन आलो. म्हणजे पहिले तुम्ही कालोडी गाभण आणल्या त्या खाली आणल्या, तिकडून आणता येतात खाली? आणतायत. आणि किती आणल्यात ते पहिल्या लॉट मध्ये? पहिले आणल्यात आम्ही 8 आणल्या. 8 कालोडी. आणि काय प्राइस मध्ये पडलेत तुम्हाला? म्हणजे किती वर्षापूर्वी आणल्यात ते? मागच्या वर्षी आणले, 1 वर्ष आणले. म्हणजे 2023 मध्ये. काय समजा प्राइस पडली तुम्हाला कालोडी? मग आपल्याला इथे पर्यंत मिनिमम 50-55-60 पर्यंत येऊन पडले खर्च गाडीचा. 50-55 मध्ये 1 कालवड तिकडून तुम्हाला पडली. आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या लॉट मध्ये किती गाई आणल्या? मग दुसऱ्या लॉट मध्ये आम्ही परत 7 आणल्या. 7 गाई म्हणजे गाभण आणल्या? गाभण आणल्या. फर्स्ट टाइमर गाभण आणल्या. फर्स्ट टाइमर गाभण. किती महिन्याचे गाभण होते त्याच्यात? काही समजा 8 महिन्याच्या होत्या, काही 5-1 महिन्याच्या होत्या, अशा आणल्या. आणि त्या काय रेट मध्ये पडल्यात तुम्हाला? त्या पडल्या होत्या मला 80-85चा. 80-85 मध्ये. आणि समजा इकडे आल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला त्यांना? नाही, काही प्रॉब्लेम झाला नाही. कारण की आपलं म्हणजे आपण व्यवस्थित कार्यक्रम असा ठेवल्यामुळे आपण पहिला आणला, आपल्याला अनुभव आला आणि थोडा. मग त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन करणं, भानगडी काही पोगर वगैरे लावणं उन्हाळ्याची, मग त्याच्यामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्या गाई आणण्यापूर्वी तुम्ही पूर्ण गोठा केला होता का? नाही, पहिले जुना गोठा होता ना. पहिले जुना गोठा होता. आणि ह्या गोट्याला आता करून समजा किती वेळ? 2 महिने झाले. फक्त 2 महिने झाले. मित्रांनो, जसं की हा गोठा ज्यांना केलेला आहे, तुम्हाला सांगितलं मी, त्यांना या गोठ्याबद्दल तुम्हाला माहिती दिली. फक्त 2 महिने झाले. पूर्वी त्यांचा जुना गोठा तिकडे होता, त्याच्यात बारीक तार दिसतोय तुम्हाला.
त्यात आता सध्या त्यांना बारीक कालोडी ठेवलेलं आहे. तर मग आता समजा ज्या तुम्ही फर्स्ट टाइम ज्या कालोडी आणल्या त्या समजा इकडे आल्यानंतर गाब वगैरे गेले का त्या? हा गाभण राहिले. गाभण राहिले त्यापैकी आता किती समजा दुधावर आहे? पूर्ण झाल्या त्या, पूर्ण दुधावर. आणि आता किती दूध दिलं समजा इकडे? त्याच्या 30 प्लस चालू राहिले. 30 प्लस दिलं समजा. 3 टाइम 10-12 प्लस चालू. म्हणजे आता तुम्ही पंजाबहून जेव्हा आणल्या त्या तर किती महिन्यानंतर समजा लागल्या त्या? असं तिथून आणल्यानंतर आपण समजा 2-3 महिने आणल्या, काही खाद्य खाऊ घातलं, मग त्यानुसार त्यांची गर्भपिशीची त्याची व्यवस्थित वाढ झाली, मग ते त्या स्टेपला आल्यानंतर त्या राहिल्या. तरी साधारण वय काय होतं त्यांचं तुम्ही तिकडून आणल्या त्या? तिथून आणल्या त्यांचं मिनिमम वय असेल समजा 12 ते 13 महिने. 12 ते 13 महिने. आणि ईड आणल्यानंतर 2-2.5-3 महिन्यानंतर, काही 2 महिन्यात लागल्या, काही 3 महिन्यात लागल्या, काही समजा त्याच्या तब्येतीन वजनानुसार. आणि सिमन वगैरे कोणतं लावलं तुम्ही? सिमेस आता आपण जे नवीन निघलेले हे लावले, शॉर्टेड सिमन लावले. शॉर्टेड कोणकोणत्या कंपनीत सांगते का? हा, स्पाइक आहे, अम्रपाल आहे, ऐरावत आहे, ब्रूट आहे, अजून 1-2 आहे, पण मग आता एवढं सांगते. म्हणजे जवळपास सगळं शॉर्टेड. आणि समजा त्या 8 तुम्ही आणल्या त्यापैकी किती जणींना समजा कालवडी दिलं? नाही 100% कालवडीच नाही. म्हणजे 8च्या 8 पूर्ण कालवडी दिलं. शॉर्टेड सिमेंटचा फायदा आहे. 100% फायदा. तर मित्रांनो पुढे 1-2 डोस वाया गेले, कारण की आपण लावल्यानंतर 100% ती काय राहील याची गॅरंटी राहत नाही. बरोबर. मग काही एखाद्या गाईवर 2-2 डोस वायफळ पण गेली. हा, म्हणजे राहिल्याने रिपीट लावावं लागलं. म्हणजे 2 ते 3 वेळेस तुम्हाला रिपीटचा खर्च. एखादी गाय पहिली वेळेस लावल्या राहिली, पण एखादी कमीत कमी 2 ते 3 वेळेस रिपीट करावं लागेल. आता म्हणजे तुम्ही पंजाबहून गाई आणल्या, त्यांना सांभाळलं 2-3 महिने, सिमन भरवलं, आणि त्या खाली पण झाल्या, आणि सगळ्यांना कालवडी दिली शॉर्टेड सिमेंट. आणि दुधाला पण जवळपास सगळ्या दुधाला प्लस चाललेलं आहे. 35 पर्यंत फर्स्ट टाइमर कालवडी गेलं. नंतर तुम्ही ज्या गाभण आणल्या त्या पंजाबच्या, त्या खाली झाल्या का? नाही, खाली नाही चालू झाल्या. गाभण राहिल्या, त्यांचे दूध पण चालू. नाही म्हणजे तुम्ही तिकडून गाभण आणल्या ना पंजाब? हो ना, त्या आणल्या ना, तर त्या जणल्या. हा, खाली झाल्या समजा. त्या खाली झाल्या, त्याच्यानंतर परत दूध दिलं त्यांना? ते नाही दिलं, त्या जवळपास 35-40 लिटर दूध दिलं. आणि त्या फर्स्ट टाइमर होत्या का? हा, फर्स्ट टाइमर. आणि एवढं दूध देताय समजा, तर तुमचं चारा व्यवस्थापन कसं आहे? आता काय काय देतं? चारा काय, सकाळी मोरघास, त्याच्यात थोडा वाळलेला चारा, सुका चारा. सुक्या चाऱ्याच्या नंतर मग त्याच्यावर ढेप, सुग्रस, भलडा, मिनरल मिक्सचर, काही आपला खाता सोडा, मीठ. आणि मुरघास तुमचा कंसा सगट आहे का? हा, कंसा सगट. बर. आणि गोळी पेंड वगैरे दुधाच्या गाईला कोणती देताय तुम्ही? ही गोदरेज समृद्धी. आणि समजा काय लिटर प्रमाणे कसं देता तुम्ही? नाही, आम्ही ते गाईच्या दुधाची कॅपॅसिटीवर समजा पर डे. समजा आता 30 लिटरची गाय, 30 लिटरची. आता तुम्ही मिल्किंग 3 टाइम करता का? 3 टाइम मिल्किंग. तर तुम्ही 3 टाइम खाद्य देता का? नाही 2च टाइम देतो. 3 टाइम, सकाळ आणि संध्याकाळ. सकाळी किती किलो देता आणि संध्याकाळी किती? तर मिनिमम एका गाईला जी गाय 3 टाइम दूध देते, तिला मिनिमम एका टायमाला 4 किलो खाद्य देतो. 4-4.5. म्हणजे 8 किलो पर्यंत खाद्य तिच्या दुधाच्या स्टेप नुसार तिला खाद्य भेटायला पण पाहिजे. हा ना. आणि मिनरल मिक्सचर वगैरे देतो ना, ते पण रेग्युलर? सगळं रेग्युलर आहे, सकाळी संध्याकाळी त्याच्यात रेग्युलर त्या बारड्यामध्ये. आता समजा तुम्ही स्टार्टिंगला तुमच्याकडे 5-6 गाई होत्या, आता एवढा मोठा गोठा तुम्ही बांधलेला आहे, जवळपास काय खर्च म्हणले तुम्ही? 30 ते 35 लाख. 30 ते 35 लाख रुपये खर्च केला. म्हणजे काय समोर उद्देश काय तुमचं? काय उद्देश म्हणजे आता सध्या बेकार आहे, शेतीवर आपलं भागत नाही, मग आपलं जोड व्यवसाय म्हणून आपण या दुग्ध व्यवसायाचा वाढायचा प्रयत्न केला. परत बाहेर पाहिल्यानंतर आपल्याला जे नवीन पाहायला भेटलं, आपण त्यानुसार आपल्या याच्यात चेंजेस केलं गेलं, आपण तसं बनवलं. आता चालू आहे पुढली स्टेप. पण मग आता सध्या दुधाला तर भाव कमी, आता परवडतंय तुम्हाला? ठीक आहे, परवडत नाही, पण आज नाही परवडलं तर मग आज बंद करून जमेल का? येईल, मग जसा टाइम जाईल तसा टाइम पण येईनच. दुधाला काय भाव पडतोय तुम्हाला? आजचं पडतो 22-25 रुपये. 22-25 रुपये. आणि आता दररोजचं संकलन किती तुमचं दुधाचं? संकलन माझं रोजचं आहे 8 ते 9 किलो. म्हणजे 300-350 लिटर दूध दोन्ही टाइम? हा, दोन्ही टाइम. मित्रांनो, आता यांना ज्या गाई वगैरे आणलेल्या पंजाबहून, ते आपण स्टार्टिंगला बघू कोणकोणत्या गाई आहे आणि काय गाईची कॅपॅसिटी वगैरे. तुम्हाला गोठा वगैरे दाखवलाच मी. बाकी आता तुम्हाला गाई दाखवतो कोणकोणत्या आहे पंजाबच्या. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता, यांना मिल्किंग पार्लर केलेलं आहे इकडं.
इथं जवळपास एका टायमाला 8 गाईचं दूध निघतं. आता एका टायमाला 8 गाईचं दूध काढतात तुम्ही इकडं? हो हो. आणि मशीन किती आहे आपल्याकडं? मशीन आपल्याकडं याच्यावर 4 बकेट चालतात. याच्यावर एका मशीनवर 4 बकेट? 4 बकेट चालतात. म्हणजे 1 टाइम 4. आणि एक सिंगल परत बसवलं. आणि हे सिंगल याच्यावर किती चालतं? याच्यावर एकच बकेट चालतं. याच्यावर एक, म्हणजे 5 गाईचं दूध एका टायमाला निघतं समजा. मित्रांनो बघू शकता तुम्ही असं मिल्किंग पार्लर केलेलं. आता हे मिल्किंग पार्लरची जी आयडिया आहे ती कशी सुचली तुम्हाला? नाही, आता हे स्टेप बाय स्टेप बनवल्यानंतर मग आपल्याला त्रास जास्त होत होता ना दूध काढण्यासाठी. तर मग आपण बाहेर पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं ना बाहेर सोपा कसं जाईल, मग यंत्रणा माणसाची कमी कशी लागेल, त्या हिशोबाने केलं. म्हणजे पूर्ण आधुनिक पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप गोठा वाढत जाते. नाही नाही, पहिलं रुजणलेली. आता फर्स्ट टाइमर जाणे पूर्ण लॉट पहिलं रोई, म्हणजे पूर्ण फर्स्ट टाइमर जाणे. हा हा. आणि किती दात येते हे? आता काही दाती फक्त एक झालेली, बाकीच्या दातीने झाल्या. म्हणजे 2 दात 4 दात? 2 दात 4 दात असे. आणि ही तुम्ही पहिल्या लॉट मध्ये आणली? हो हो, पहिलं. आणि इकडे आल्यानंतर मग ती गाभण राहिली. आणि आता किती दूध करते काय? ही देते मिनिमम 35 लिटर देते. आणि फर्स्ट लॅक्टेशनची 35 लिटर 3 टाइम. मित्रांनो तुम्ही गायची क्वालिटी बघू शकता. आता इथं खाली होऊन तिला 2.5 महिने झाले. 2.5 महिने. आणि आता दुधावर किती चालू आहे सध्या? ती दुधावर चालू होती आता सध्या 30-32 चालू आहे. 3 टाइमची पण मिल्किंग चालू आहे? म्हणजे 3 टाइम तुमचा टायमिंग कसं आहे मिल्किंग? टायमिंग आम्ही सकाळी 5:30 ला काढतो, दुपारी 1 ला काढतो, आणि संध्याकाळी 8-8:30 ला काढतो. 8-8:30. आता 3 टाइम मिल्किंग करता तुम्ही. 3 टाइम मिल्किंगचा काय फायदा वाटतो तुम्हाला? 3 टाइम मिल्किंगचा फायदा आहे, जो गाईला मस्टिटीचा आजार राहतो तो होत नाही. परत मग 3 टाइम काढल्यामुळे आपलं दूध पण जास्त निघतं. दूध जास्त निघतं. आणि गाई फ्रेश राहतात. आता सगळ्यात हायेस्ट मिल्किंगची गाय कोणती तुम्ही? सगळ्यात हायेस्ट मिल्किंगची गाय ही बसलेली. ही बसलेली? हो. आता किती लिटर दूध चालू आहे हिचं? आता ही भरलेली. आता ही गाभण पण तर हिचं आता सध्या 30-32 लिटर दूध आता सध्या भरलेलं असल्यानं. आणि किती दिवस झालेला भरून? तिला भरून झालेले मिनिमम 4 महिने. 4 महिने. तरी 30-32 लिटर दूध चालू आहे. आणि हायेस्ट पीक वर किती दूध दिलं तिला? हायेस्ट ती पहिलं रो होता ना, 40 पीक वर. म्हणजे तरी पहिला रो असताना 40 पर्यंत. आता याचं बेनिफिट आपल्याला पुढच्या झोप्याला जास्त भेटेल. आणि आता हिला कोणतं सिमन भरवलंय तुम्ही? हिला स्पाइकचं भरलेलं आहे. आणि स्वतः हिचं सिमन कोणते सांगते? हिचं नाही सांगता येणार आपल्याला, कारण की आपण तिकून आणलेलं आहे ना. आता ही पंजाबहून तुम्ही गाभण आणली ती का वासरी आणली? हा नाही, ही गाभण आणलेली. ही गाभण आणली. किती महिन्याची गाभण होती ही? तेव्हा 7 महिन्याची गाभण होती. 7 ते 8 महिने. आणि काय प्राइस मध्ये आणली तुम्ही? ती पडली होती आम्हाला त्या टायमामध्ये 1 लाखामध्ये. 1 लाखामध्ये तिडून आणली? किती महिन्याची गाभण? 8 महिन्याची गाभण फर्स्ट टाइम. आणि काय किती दात होती तिडून आणली तुम्ही? तेव्हा 4 दात होते. 4 दात होती. म्हणजे सगळ्या काही तुम्ही पूर्ण पंजाबहूनच आणलेलं आहे आणि सक्सेस केलेलं आहे. म्हणजे स्टार्टिंगला त्यांना सेट व्हायला काही प्रॉब्लेम वगैरे नाही? काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याला ते टेम्परेचर नुसार व्यवस्थित मेंटेन केलं ना, तर काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हा एवढा मोठा गोठा केला तुम्ही समजा, तर याचा काय फायदा जाणवतो तुम्हाला? नाही, याचा फायदा जाणवायचा काही नाही. जनावर मोकळे राहत्या, घाण होत नाही, स्वच्छ असल्यामुळे गाईचं आरोग्य पण चांगलं राहतं, आणि थोडं मोकळं असल्यामुळे फिरणं पण चांगलं राहते. फिरलं. मग आता यांना सध्या तुम्ही ब्रीडिंग वर काम करताय आता, तर मग जे आपण वासरा होत आहे त्यांचं समजा थोडक्यात माहिती द्या, त्यांचं तुम्ही पालन पोषण कसं करताय कालवडीचं? आता आम्ही ज्या समजा ब्रीडचे डोस सोडलेल्या कालवडी आमच्याकडे तयार झालेल्या आहे, त्या आम्ही त्या जुन्या गोठ्यात बाजूला ठेवलेल्या आहे. मग त्याला आता सध्या त्याची जी सुराची बारीक वासराची समजा कॉप सटर ती देतो, आणि त्याच्यानंतर थोडा वाळलेला घास देतो, बाकी दुसरा चारा देतो. वाळलेला. आणि दूध किती पाजतो त्यांना? दूध पाजतो वासराच्या वजनानुसार. वजनानुसार किती? 10%? 40 किलोचा असेल तर 4 लिटर पर्यंत. 3-3.5 लिटर. किती महिने दूध देतात तुम्ही? जवळपास 3.5 ते 4 महिने. 3.5-4 महिने. नंतर समजा त्याच्या पुढे त्याच्यानंतर मग खाद्य चालू होऊन जातं. खाद्य चालू झाल्यानंतर 4-5 महिने 5 महिन्यानंतर टाकायचं. या पूर्ण सेकंड टाइमर गाई का इकडे? सेकंड टाइमर. त्याच्यावर मधली फक्त एकच बाकी. तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. काय किती महिन्याची गाभण आहे काय? आता
या पण पूर्ण पंजाबचे आहे का? नाही, त्याच्यात काही पंजाबचे आहे, काही घरच्या कारोडी पण. काही घरचे आहे. हो, हो. आणि दोन्ही आता शिंगावले, समजा बाकीचे तुम्ही पंजाब. बनवलेला किती कारवडी याच्यामध्ये स्वतः घरी? आता बनवलेलं आता ती कोपऱ्यामधली ही आम्ही घरीच बनवलेली आहे बसरी. ही घरी बनवलेली आहे. हा. ही कोणत्या सिमनची? ही का ही ABH ची. ABS ची. आता किती महिन्याची गाभण आहे? ती आता 3 महिन्याची का 3 भरलेली. महिन्याची. आणि वय किती तिचं साधारण? वय असन तिचं 17-18 महिन्याची. 17-18 महिन्याची. म्हणजे लॉक सिस्टीम वगैरे केलेली आहे ना चाऱ्यासाठी, म्हणजे एकदम आधुनिक पद्धतीने गोठा केलेला आहे. आणि ह्या ज्या कालवडी आता या 3 महिन्याच्या पुढच्या इकडे ठेवतात तुम्ही? हो, नाही नंतर आपलं ते खाद्य तिकडचं आहे, दूध घेत संपल्यानंतर चांगल्या चाऱ्यावर आले खाद्य, तर मग त्याला यायला आलं खाद्य. ते कारोडींचं खाद्य अलग राहतं ना, मग त्याच्यामुळे त्याला अलग ठेवलेलं. जे अलग ठेवलेलं आहे. आता किती महिन्याच्या कालवडी? ह्या काही अशाच ना, समजा काही 4 महिन्याच्या, काही 5 महिन्याच्या, अशा समजा कप्प्यामध्ये सोडले. हा, 3 महिने झाल्यानंतर इकडे ठेवता तुम्ही. आता यांना 4 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर इकडे ठेवता. आता यांना मुरघास आणि 2 नंबरचं खाद्य चालू आणि मिनरल मग सगळं ते रेग्युलर वगैरे काही इथं पडलेलं मिनरल मिक्सर ते काय. आणि आता हा मुरघास आहे का? हो, हे मोरघास आणि याच्यात सुका चारा मिक्स केलेला आहे. सुका चारा मिक्स आहे. आणि यासाठी तुम्ही समजा बंकर बनवलेलं आहे का? कसं भरून ठेवता? नाही, सुका चारा आपला पत्रा शेड मध्ये आणि मोरघास आपण सवन जमिनीवर बनवलेला आहे, पोळ मारलेली. खराब नाही होत? नाही, काहीच नाही. म्हणजे दाबून नाही ठेवलेलं आहे? दाबून ठेवलेला JCP न त्याला. JCB न बंकर आपण बघू मित्रांनो कसं आहे काय. त्यापूर्वी तुम्हाला यांच्या नवीन ज्या कालवडी झालेल्या आहे त्या दाखवतो मी. गोठात तुम्हाला संपूर्ण दाखवला मित्रांनो. आता ज्या नवीन कालवडी यांच्या त्यासाठी यांना इकडे कप्पा बनवलेला आहे. आता किती महिन्याच्या आहे कालवडी? ह्या 1-1.5-2 महिने बस. 1-1.5-2 महिने समजा, तुम्ही बघू शकता. आता यांना सुका चारा आणि यांचं पशुखाद्य बाकी काहीच नाही. काहीच नाही. दूध आणि सुका चारा आणि यांचं काफ स्टार्टर वगैरे सगळं तुम्ही म्हणजे 2 टाइम देता का कंटिन्यू राहतो? पडे इकडे टाकतो. 2 टाइम. पण हा ना कालवडीला कप्पा केलेला आहे नवीन. म्हणजे हा जुना गोठा पण हाच होता तुमचा? हो, जुना गोठा. आणि नंतर मग तिकडं गोठा फिट केलेले होते, सगळं फॉगरची वगैरे सगळ्या सिस्टीम होती. त्यांना आता 2 महिने झाले हा गोठा बांधला. तुम्हाला जसं की सगळा गोठा दाखवला तुम्ही. तर जसं मित्रांनो आपण सगळ्या गोठ्याची माहिती घेतली. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि अजून एक व्हिडिओ बनवणार आहे आपण याचा मिल्किंगचा वगैरे, तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा अजून काय काय माहिती लागते काय नाही. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जे पण नवीन असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत राहू. चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये.